प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल मोठ ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडथळी देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संत माने जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौलिक ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला कैलासवासी दशरथ आबा ज्ञानबा मुंडे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री नवनाथ दादा दशरथ मुंडे आणि श्री गणेश दादा दशरथ मुंडे परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम बाबांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले सगळे गुणीजन सोनवणे महाराज मृदंगाचार्य गायनाचार्य भजन सम्राट त्यांच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी परिसरातून उपस्थित असलेल्या त्या ठिकाणी या कुटुंबावर प्रेम करणारे इष्टमित्र गणगोत्र सगळे सोयरे आप्तेष्ट नातेवाईक राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या परिसरामध्ये मी आलो होतो. बेलंब्याला आमचे माणिक तापकर यांच्या वतीने मी 2 वेळा बेलंब्याला आलो. परडीमध्ये हे कार्यक्रम झाले परिसरात, पण तुमच्या गावात पहिल्यांदा आलो. शास्त्री बाबांमुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला. सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेले या दोघं भावांनी. महाराजांनी सांगितलं महाराज हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे, माझ्या कुटुंबातला कार्यक्रम आहे आणि कुटुंबातला कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. सेवकी करावी सांगितले काम याने या ठिकाणी सेवा आहे. आबासाहेब 15 वर्ष गावाचे सरपंच राहिले. जसं शेतावरून भाताची परीक्षा होते तशी सरपंचावरून गावाची परीक्षा होते. 15 वर्ष सरपंच राहून या गावाचा जो विकास आहे, एक न्यायप्रिय व्यक्ती म्हणून आबांची ओळख या गावात परिसरात पंचक्रोशीत आहे. राजकारणामध्ये राहून 80% समाजकारण, त्याच्यात प्लस धर्मकारण आणि उर्वरित 20% मध्ये राजकारण. राजकारणाचा नियम 20% मध्ये धर्मकारण पण समाजकारण पण आणि 80% मध्ये बाकीचं तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आबांनी गावाचा विकास प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा एक या थर्मल प्लांट मधून निघणारी राख आणि त्या राखेतून त्या ठिकाणी वीजबत्तीचं उत्पन्न परिसरात गावात होऊ शकतं, ही प्रेरणा त्या काळात रुजवून गावाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि जीवनातलं उर्वरित आयुष्य ही भगवत सेवेमध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये मंदिराचं कार्य असेल, सप्ताहाचं कार्य असेल, सप्ताहाचं असणारं त्या ठिकाणी सहयोग सहकार्य असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला. निवृत्तीचं वय 58, रिटायरमेंटचं वय आहे 58 याच्यामध्ये सगळं येऊन जातं. 58 याचा जर बारीक आणि अत्यंत संधिफोड केली तर 58 चा अर्थ होतो 8वावन. म्हणजे वानप्रस्थ आश्रमाची त्या ठिकाणी 3 नांदी असते आणि त्यांनी आपला उर्वरित जे काही 4 आश्रम आहे का म्हणे याचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम वानप्रस्थ आणि संन्यास हे जे 4 आश्रम आहेत त्या 4ही आश्रमांना न्याय देऊन, समाजाला न्याय देऊन, गावाला न्याय देऊन, न्यायप्रिय म्हणून आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र त्यांचा असणारा जो समाजसेवेचा कार्याचा तो काही मायबाप वारसा आहे तो समर्थपणे या ठिकाणी चालून ठेवताय. त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. शेवटचा दिवस गोड व्हावा. दादा बेस कमी कर, याचा ट्रबल वाढवा, आवाज दे मॉनिटरचा, आवाज दबतोय. महाराज म्हणता मी ज्या गोष्टीचा आयुष्यभर अट्टहास केला, अट्टहास म्हणजे सायास, अट्टहास म्हणजे प्रयत्न, अट्टहास म्हणजे त्या ठिकाणी सातत्याने केलेल्या त्या गोष्टीचा पाठपुरावा. महाराज म्हणतात मी आयुष्यभर एकाच गोष्टीचा पाठपुरावा केला, सातत्याने एकाच गोष्टीचा ध्यान धरला, प्रयत्नशील राहिलो, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा एवढ्यासाठी मी त्या ठिकाणी अट्टहास करत राहिलो. आणि मग काय झाला का? महाराज म्हणतात झाला ना.
आता निश्चंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची. ज्या गोष्टीचा अट्टहास केला जीवनातली तृष्णा संपली. ज्या दिवशी तृष्णा संपली त्या दिवशी खऱ्या अर्थानं विसावा. आणि एकदा तो पारमार्थिक विसावा प्राप्त झाला की महाराज म्हणतात जे आयुष्य वेचलं कौतुक वाटे झाली या वेचाचे. जे आयुष्य मी वेचलं समाजसेवेसाठी किंवा भगवत सेवेसाठी जे खर्च घातलं महाराज म्हणतात त्याचं त्या ठिकाणी सार्थक झालं असं मला वाटतं. नाम मंगळाचे तिने गुणी भगवंताच्या मंगल असणाऱ्या नामाचा त्या ठिकाणी चिंतन करून आणि मग राहिला माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा अट्टहास शेवटचा मुक्ती प्राप्त करणे. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मुक्ती पर्णली नोवरी. तुझ्या मुक्ती सोबत आमचं लग्न लागलेलं आहे. ते आमच्यापासून विभक्त नाहीये. आता दिवसच्या खेडी वेडी ते 4 दिवस कोणते ते आपण शेवटच्या टप्प्यात पाहू. जो जन्माला तो मरणार आहे, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार आहे. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँडबाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबलबाजा वाजणार आहे. मरण असा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या, जिल्हा तरी रडला पाहिजे. जिल्हा जाऊ द्या, तालुका जाऊ द्या, गाव जाऊ द्या, गल्ली. मित्र असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले बोंबलले नाही. पखाली जा येला कहा गए मालूम नहीं क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए. वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कौवे भी पेड़. इतकं चांगलं जगा दयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात म्हणून जाणते की तवच जियावे जवळ कीर्ती अंगण पवे आणि सांग बाके विनिगावे थोनिया उत्तम जीव. म्हातारपणात असे काम करा की शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. 4 महिने इतके कष्ट करा की 8 महिने बसून खाता आलं पाहिजे. दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे. आणि रात्री असे काम करा दिवसा दुसऱ्याला तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. तरच जगायला अर्थ आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये ज्ञानोबाराय सांगताय किंवा तुकोबाराय सांगतो का म्हणे जिने आबांनी राहिलेला जो आयुष्य आहे काळ सार्थक केला त्यांनी. महाराज म्हणतात काळाला जिंकता येत नाही, मृत्यूला जिंकता येत नाही, मरण चुकवता येत नाही, पण मरण सुधरवता मात्र नक्की येत. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सांग. 9वी मर गए 10वीं मर गए 788 तीनों लोगों पर छत्र विराजे पड़े काल के फांसी. येथे नाही पुरा आले अवतार येरते पामर जीव किती. आजा मेला पंजा मेला पाप मसना गेला. देखत देखत ना तो बंधू
ठेवलेलं आहे. जोडी देवाचे चरण. मग त्या परमार्थामध्ये काळ सारावा चिंतन आहे, त्याचं सूत्रही सांगून दिलंय महाराजांनी. काळ चिंता तो काळ सार्थक केला त्यांनी. काळ सारावे चिंतन आहे, जगा काळ काय हे एकाच त्या ठिकाणी अर्थाने आलेले मायबापू शब्द आहेत. पण हे त्यांना शक्य झालं. कोणाला? त्यांची सरली धार झाला सरवड व्यापार. काही लोक म्हणते महाराज काय करायचे कथा कीर्तन भागवत रामायणाचे. आम्ही मंगळावरती गेलो, चंद्रावरती गेलो, शुक्रावरती गेलो, सूर्यावरती गेलो, आदित्ययान, मंगळयान, चंद्रयान, शुक्रयान आम्ही एवढे यान पाठवले. तुम्ही कुठे कथा कीर्तन भागवत रामायण घेऊन बसले हो? काय करायचे महाराज कथा कीर्तन भागवत रामायणाची? खऱ्या अर्थानं कथा कीर्तनाची गरज माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी. श्वान सुकर रे बाबा पुणे गाडव कुत्रा. कथा कीर्तनाची गरज माणसांना, ते कुत्र्या माणसांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा तुमच्या गावात एखादी कुत्रा माणसाच्या मौतीने मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीने मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत मरू नये म्हणून तर डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात तोडतं, गाडीत भरतं, गटारातून निघतं, अख्ख्या अंगाला घाम लागली. समोर गाडीचा आहे, बंगला आहे, सोफा सेट, 1.5 टनाचा एसी आहे, फॉग मारलेला आहे, गटारात भरलेलं डुक्कर निघलं, बंगल्यात तोडायला लागलं. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही का? त्या डुकराला माहितीये जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात तोडायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात तोडणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही, पण असे बरेच बंगलेवाले त्यांनी तसं लोडू नये म्हणून तर कीर्तन आहे. त्याच्याकरता 3 गोष्टी करते: ग्रंथ, संत आणि भगवंत. ही त्रिवेणी आहे. ग्रंथ कशासाठी? याच्यासाठी जप, याच्यासाठी तप. व्यासही अमुक
जिसका बैंक में खाता नहीं और जिसका परिवार से नाता नहीं उसे कहते साधू। ही साधूची परिभाषा आहे। खरा साधू ओळखता येत नाही, बजरंगबलीला ओळखता आला नाही, आपण कोणत्याच बजेटला बसत नाही। बजरंगबली संजीवनी आणायला गेले तेव्हा कालनेमी नावाचा राक्षस साधू बनला होता। खरा साधू बजरंगबलीला ओळखता आला नाही, खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही। रावण सीतेला पळवायला आला तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या। मग खरा साधू जर सीतामाईला ओळखता आला नाही, आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही। साधूची परिभाषा आहे ग्रंथ, संत आणि भगवंत। मग काय गरज आहे महाराज ग्रंथाची, संतांची, भगवंताची? तर ऐका, ग्रंथ मार्गदर्शक आहे, संत उपदेशक आहे, मार्ग दाखवणार आहे, मार्ग दाखवून गेले आधी, आणि भगवंत आम्हाला या ठिकाणी तारून नेणारा, त्या ठिकाणी शेवटचा मायबाप टप्पा आहे। आत्म्यापासून परमात्म्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मग दुरात्मा आहे, धर्मात्मा आहे, महात्मा आहे, पापात्मा आहे, भूतात्मा आहे, हे सगळे त्याच्यात येतात। आत्मा ते परमात्मा मधले एवढे टप्पे आहेत। यंत्रासारखं हे चालू राहणार आहे। मरायचं सगळ्यांना आहे, पण मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार सांगतात। दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण। मरणाचे प्रकार आहेत, 4 प्रकार मरणाचे पडतात। दैविक मरण, जे लोक अपघाती मृत्यूने जातात त्याला दैविक मरण म्हणतात। थायमेट खाऊन एंडोसल्फान फास लावून गाडी खाली, टेम्पो खाली, पाण्यात पडून या पद्धतीने जो मृत्यू होतो त्याला दैविक मरण म्हणतात शास्त्रकार। दुसरा आहे भौतिक मरण, मरणाच्या वेळी जशी वासना तसा जन्म घेणे लागे वासनेचे 3 प्रकार येतात, सद्वासना, असद्वासना, मिश्र वासना। महाराज म्हणतात देवा पूर्वावी वासना ही सद्वासना आहे, पारमार्थिक माणसाची वासना ही सद्वासना आहे, शुद्ध वासना आहे। संसारी माणसाची मिश्र वासना आहे। पंढरपूरला जाताना देव परमार्थही करतो, रस्त्यात जाताना डाव्यावर बी देवतो, याला मिश्र वासना। देवाचं दर्शन बी करणे, डाव्यावर बी थांबणे, याला म्हणतात मिश्र वासना। जे माझं नाही ते बळजबरीने हिसकावणे, याला म्हणतात असद वासना। जन्म वासनेवरती ठरले। भागवतात फार गोड चिंतन येतं। ध्रुवाचा मुलगा वत्सर, वत्सरच्या पोटी अंग, अंगाच्या पोटी वेद, या वंशामध्ये पुढे त्याचा काका प्रियव्रत, अग्निद्र, नाभी, या नाभीच्या वंशामध्ये ऋषभदेव, ऋषभदेवाचा मोठा मुलगा भरत। या देशात 3 भरत झाले, रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत। एक कर्मयोगी भरत, एक भक्तियोगी भरत, एक ज्ञानयोगी भरत। या देशात 3 भरत झाले म्हणून या देशाचं नाव भारत। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी एकदा संसदेमध्ये म्हटले होते, हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर इसका मस्तिष्क है, कन्याकुमारी इसके पग पखारते, गुजरात और आसाम इसके भुजाएं, महाराष्ट्र जिसका आत्मा है। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष। भारत जमिनीचा तुकडा नाही आहे। ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बैरागी याच राष्ट्रात झाले, पाप पुण्याचा हिशोब याच राष्ट्रात आहे, ग्रंथ संत भगवंत याच राष्ट्रात आहे, 10 अवतार याच राष्ट्रात आहे। दो जलचर, दो भूचर, दो विप्र, दो राजा, बुद्ध कलंकी भक्त जन्म के काजा, हे सगळे तत्व इथेच आहे। पती परमेश्वर याच राष्ट्रात आहे, पत्नी लक्ष्मीचं स्वरूप याच राष्ट्रात आहे, मायबापांचा सन्मान याच राष्ट्रात आहे, जिवंतपणे आई वडिलांची सेवा आणि केल्यानंतर गोड जेवणाचा कार्यक्रम फक्त याच राष्ट्रात। हे इतरत्र पाहायला मिळत नाही। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश त्याला माता म्हणतात, भारत माता। तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान सुलता? अजिबात नाही। भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखा दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, कीर्ती मांडवीसारखी देराने जठरा नाही, भरता
इतकं धोतर नाही, काजना इतकं काळा नाही, लोण्या इतकं मऊ नाही आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचंच शरीर नाही. हे शरीर जीव देवानं दिला, जिने हा जीव दिला दान, जिने हा जीव दिला दान, चिंतन दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, गायीन गुण दयाचे जोया भिवरेच्या तिरी, गायीन गुण जोया भिवरेच्या तिरी, जोया भिवरेच्या जिने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायीन गुण दयाचे दिला दान, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, देवाने दिला, पण त्या जीवाचा आश्रय स्थान जो देह आहे तो आई वडिलांनी दिला, म्हणून मायबापांचे उपकार आहे. देवाचे उपकार देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मातृऋण, हे जे काही ऋण कर्ज सांगितलेले आहेत मायबापा, त्याच्यापैकी आई वडिलांचं ऋण आहे. त्या ऋणातून उतराई होता येत नाही, पण त्यांच्या पश्चात धार्मिक विधीने सांगितलेल्या प्रमाणे त्यांच्या पश्चात केलेलं अन्नदान, नामदान, ज्ञानदान हे त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता अल्पसा प्रयत्न आहे. म्हणून ईश्वराची आपल्यावरती कृपा झाली की त्याने आपल्याला जीवदान दिलेला आहे. भौतिक मरण सांगतोय तुम्हाला, भौतिक. भरत राजा झाला, पण भरताच्या लक्षात आलं किती करशील रे संसार, देह हा मातीला इथे जेवढे बसले पुढच्या 7 दिवसात जाणार. नाही सोमवारी गेले तर मंगळवार चुकला तर बुधवार आटोपला तर गुरुवार, संडे मंडे ट्युसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे कुठल्या तरी एका दिवशी जाणार आहे आपण. मला एक कविता होती इंग्लिश मध्ये, सॉलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे मॅरीड ऑन ट्युसडे. तो म्हणतो जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, अंगा चकला रविवारी. आयुष्य 4 दिवसाचं आहे, 2 दिवस प्रार्थनेचे, 2 दिवस प्रतीक्षेचे. मी तर असं म्हणेन आयुष्य 2 दिवसाचं आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहुणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. ते सोडून तू अहमपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. लोक उगवत्या सूर्याचा नमस्कार करता की मावळत्या? उगवता सूर्य मायबाप आहे का? आई वडिलांमुळे आपण जगात उगवलो. जीव त्याने दिला पण देह त्यांनी दिला. आपण आई वडिलांमुळे जगात उगवलो, म्हणून उगवता सूर्य मायबाप आहे, मावळता सूर्य बायको आहे. तरी लोक म्हणतात तुझी रब दिखता. ज्या मायबापांचे आपल्यावरती उपकार आहे, भगवान श्रीकृष्णाचे भागवतामध्ये उद्गार आहे, यदि कोई मनुष्य 100 वर्ष जीतकर अपने माता पिता की सेवा करता रहे तभी वह उनके उपकार से पूर्ण नहीं हो सकता. आपण आपल्या आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, अजिबात नाही. भरताला
त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालं. राजपाट, राजभोग, राजचिन्ह, राजसुख सगळ्या गोष्टींचा भरताने त्याग केला. मी भौतिक मरण सांगतोय. सगळ्या गोष्टींचा त्याग केला. गंडकी नदी, कुलहाश्रम, हरिहर क्षेत्र, काठमांडू, नेपाळमध्ये जिथे चक्री नदी म्हणतात, जिथे ओरिजिनल शालिग्राम तयार होतात. ओरिजिनल शालिग्राम फक्त चक्री नदीतच तयार होतात. दामोदर कुंड आहे, 18 फूट खोल आहे, 15 फूट पाणी आहे. ओरिजिनल शालिग्राम ओळखायचा कसा? तो तिचं रोपटं उपटायचं, कुंडात टाकायचं, पाण्याच्या खाली बसलेला शालिग्राम पाण्यावर तरंगायला लागला, तो ओरिजिनल शालिग्राम. 98% लोकांच्या घरात डुप्लिकेट शालिग्राम. 98% लोकांच्या घरात डुप्लिकेट शालिग्राम आहे. ओरिजिनल शालिग्राम फक्त गंडकीत तयार होतो. त्याचे काही टेस्ट असतात. बाकीच्या घरामध्ये तो किचन वाटेला तो काळा दगड नाही राहत का? काय म्हणतात त्याला? कटप्पा. कटप्पा की कडप्पा? कडप्पा. कटप्पा कसं काय? कडप्पा जो गुडगुडीत काळा दगड आहे ना किचन वाट्याचा, त्याला ग्राइंडरने गुडगुडीत केला की तो शालिग्राम नाहीये. शालिग्राम गंडकीत तयार होतो. भरताने राजपाटाचा राजचिन्हाचा राजभोगाचा त्याग केला. गंडकी नदीच्या काठी गेले. तिथे देवासाठी घेऊन जोग यो अवघा भोग केला. सगळं त्याग करून बसला. पण एक दिवशी अर्घ देताना गरोदर हरिण पाहिले. पोटातला गर्भ पाण्यात पडला. भरत धावत गेले. त्याने त्या पाडसाला उचललं. भरताला वाटलं बरं झालं मी होतो म्हणून वाचलं. बऱ्याच लोकांना असा भ्रम आहे मी म्हणून घर चालतंय. आमच्याकडे एक म्हण आहे, गाडी खाली इकडे आहे वाटत. मी स्लॅबला खालून पाल चिटकलेली पाहिजे. मी तिला विचारलं म्हणलं काय करते? ती म्हणे समजत तू आधी सध्या म्हणे भोजगर मी स्लॅब तोडून धरते. आज असा पालीचा बावडटपण आहे तसं माझ्यामुळे घर चालतं. हा आपला टोटल भ्रम आहे. बरेच लोक म्हणतात मी गेल्यावर मागच्याचं कसं होईल? त्याला म्हणा तू नीट मागचे तेल लावून चपात्या खाते. इथे कोणा वाचून कोणाचं अडत नाही. या भ्रमात राहू नका. बऱ्याच लोकांना वाटतं तिचा माझा जीव येडा येतो. तुकोबऱ्या 350 वर्ष अगोदर सांगून गेले शेजेची कामे ना नाही ऐकलं लोकांनी. आला कोरोना. आमच्या शेजारचं जोडपं इतका जीव होता एकमेकाला घास सोडून खात नव्हते. दोघं खोकलायला लागले. दोघं 16 किलोमीटर मोटरसायकल डबल सीट गेले. दोघांनी कोरोनाची RT-PCR टेस्ट केली. नवऱ्याला पॉझिटिव्ह, बाईला निगेटिव्ह. ध्यान देऊ नाही का? नवरा पॉझिटिव्ह आल्याबरोबर जी बाई 16 किलोमीटर मोटरसायकल डबल सीट बसून गेली होती ती 16 किलोमीटर घरी पायी पायी आली पण डबल सीट बसली नाही. शेजेची कामे ना दूर रहे. इस धुन में बैठा है बावरे, किस्मत में मस्ताना है. सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है. इस धुन में बैठा है बावरे, किस्मत में मस्ताना है. महाराज म्हणतात रक्त रेत मांस की हड्डी पे मड़ा हुआ है. रामकृष्ण आले गेले जग थांबलं नाही. 84 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी गेल्या लोकांना वाटलं ते चालणार नाही.
चाललास ना महाराज. इंदिराजी गेले, राजीव झाले, राजीव गेले, बीपीसिंग आले, बीपीसिंग गेले, इंद्रकुमार गुजराला, देवेगौडा आले, देवेगौडा आले, नरसिंहराव आले, नरसिंहराव गेले, अटलजी आले, अटलजी गेले, पुन्हा त्या ठिकाणी मध्ये कोणीतरी आलं, मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंग गेले, मोदीजी आले, मोदीजी गेल्यानंतर कोण ना कोण येणारच आहे ना. मोदीजी गेले की पुढचं पंतप्रधान मी आहे. अरे बापू, मला तर सदस्य व्हायची इच्छा नाही. हे सर्कल आहे. जग थांबत नाही, कुणासाठी थांबत नाही, थांबणार नाही. जग चालत राहणार आहे. माय बापू, महाराज म्हणतात रामकृष्ण आले गेले त्यावेळी का जग ओसच पडले. जग थांबणार नाही, कुणासाठीच थांबत नाही. मग या भ्रमात राहू नका. भरताला तेच वाटलं होतं. शेवटी चढ भरतराजा हरणे गर्भागेला, घाला तो घातला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भौतिक मरण, दैविक मरण, भौतिक मरण, तिसरे अध्यात्म मरण. देव कळो अथवा ना कळो त्याचं चिंतन करत राहणे, त्याला म्हणता अध्यात्म मरण. आणि चौथे प्रत्यक्ष मरण. मरण माझे मरून गेले, मजला गेले अमर, किंवा मरणाआधीच सावध व्हावे. महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले, माझे मरण पाहिले मी डोळा, तो सुख सोहळा कमी लोकांच्या वाट्याला आला. थोडस रामायणामध्ये या. रामायणामध्ये रावणानं सीतामाईला पळवलं. सीतामाई रावणाच्या बापाला सापडली नसते, फक्त सीतेनं डिमांड केलं सोन्याच्या हरणाचं. देवाने विचार केला की योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडसे असा मी प्रत्यक्ष परमात्मा सगुण रूपात तुझ्या जवळ सीते, तरी तुझं लक्ष सोन्याकडे जात आहे. अगं म्हणले सोन्याचं हरिणच काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना. सोन्याचं अट्रॅक्शन आजकालचं नाही, सीतामाई पासून नाही. नवऱ्याकडे मागणं चुकीचं नाही, पण मागण्याची पद्धत चुकीची असते. सीतामाईनं काय केलं, नवरा संकटात असताना हरणाची मागणी केली. आशा करावी परमेश्वराची, आशा करू नये इतर जनाची. आशा तू केसनाश नदी बळी झुंझुणा, तुमचं पाठ आहे. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनात नवऱ्याकडे मागणं चुकीचं नाही. अहो साडी मागणं चुकीचं नाही अक्षय तृतीयेला, पण घरात कपाट भरून साड्या असताना भांडण करणं चुकीचं आहे. परवाच्या दिवशी आमच्या शेजारच्या बाईनं साड्यांचं कपाट उघडलं, त्या साड्यांच्या घड्या तिच्या अंगावर पडल्या, ती बाई त्याच्या खाली दबून मेली. एवढा असताना भाट्टहास करणे हे चुकीचं. रावणाने सीतेला पळवलं, चला जाऊ द्या. जटायूनं सर्वत्र टाकेत घोटीच्या जवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जटायूनं संघर्ष केला. जटायूचे पंख छाटले आणि मग कानावर शब्द पडत आहे. भगवान सीतेच्या विराहामध्ये व्याकुळ आहे. सुंदरी मैना सुंदरी तोता मैं भी पंखो वाला होता, उड़ उड़त मैं जाता तमाम पतित पावन सीताराम. श्यामा हिरनी तुम बतलाओ, जनक दुलारी से मुझे मिलाओ, तेरे जैसी आंखें श्याम पतित पावन सीताराम. जय रघुनंदन
लागत नाही. मस्करीत खोटं बोललं तर दोष लागत नाही. कोणाचं लग्न जुळत असेल तर खोटं बोललं तर दोष लागत नाही. सध्या लोक खोटं बोलून लग्न तर जोडत नाही. आमच्या गावात एक 89 वर्षाचा म्हातारा आहे, काहीच करत नाही, फक्त लग्न मोडतं. वट्यावरच बसेल आता. कोणी पाहुणे आले राम राम, गाव कोणी कळत तुमच्या पुतण्याची पोरगी पाहिलं, गाव पोरगी कसं काय, पोरगी रूपाने कुलवाने धनवाने शिलवाने, फक्त तिला रविवारी फिट येतं, मोडलं. लोक खोटं बोलून लग्न जुळलं तर खोटं बोललं तर चालतं, आणि स्वतःचा जीव वाचत असेल तर खोटं बोललं तर दोष लागत. जटायू खोटं बोललं असतं तर जीव वाचला असता. जटायूचे उद्गार आहेत रामायणात. जटायू सांगतात, भगवान खोटं बोलून जगण्यापेक्षा खरं बोलून मेलेलं काय वाईट आहे. गिधाडाला कळालं, गिधाडाला जटायू गिधाडे ना, गिधाड त्याला कळालं. देवाने सांगितलं मी तुला जीवदान देतो, तुला पंख लावून देतो, तुला पूर्वरत करतो, तुला पहिल्यासारखा करतो. जटायूने सांगितलं नको देवा, मरू दे आता. भगवंताने सांगितलं अरे माणूस जर्जर झाला, म्हातारा झाला, रोगी असला तरी माणसाला मरावंसं वाटत नाही. मर हा बोलणंच आहाती, नुसतं मर म्हटलं तरी सहन होत नाही. मी तुला जीवदान देतोय, पंख लावून देतोय, पुनरावृत्ती पहिल्यासारखं करतोय, तरी तू म्हणतो की मला मरू दे का. जटायूने उत्तर दिलं, देवा खरं सांगू, तुझी ही मांडी, तुझा बाप राजा दशरथ राम राम करत गेला, पण तुझ्या बापाला ही मांडी मिळाली नाही. मी गिधाडाच्या पोटी पक्षाच्या जन्माला आलो, मी गिधाडाच्या पोटी जन्माला आलो, पण जगत पित्याच्या मांडीवरती जीव सोडतोय. खरं सांगू का, एवढ्यासाठीच याच्यासाठी केला होता त्याग, याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला 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 होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता निश्चिंतीने पावलो विसा, आता निश्चिंतीने पावलो विसा. शेवटीचा विसा, शेवटीचा आता निश्चिंतीने मला वाटतं आबासाहेब त्यांचे चालू आहेत. गुरु घराणं वास्करांचा मान संप्रदायामध्ये खूप मोठा आहे, वास्कर घराण्याचा, आणि आपण सगळेजण त्यांचे अनुयायी आहोत. एकच म्हणे, तुम्ही मोठ्यांचे लेकर आहात. साठी गेला होता
जगदाळेने सांगितलं देवा एवढ्यासाठी त्रास होता. भीष्माचार्य 54 दिवस शरपंजिरी होते. 54 दिवस रोमारोमात बाण होते, उत्तरायणाची वाट पाहत होते आणि भगवंताला अडवत होते. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, मुरली की धुन सुनाना जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शन ना दिखावे जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. भीष्माचार्य देवाची वाट पाहताय. तुकोबरा सांगा देवा याजसाठी केला होता अट्टहास. खरं सांगू काय? साधू मरणाची वाट पाहतो, सैनिक लढायची वाट पाहतो आणि हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो. साधू मरणाची वाट पाहतो कारण साधूला माहितीये माझ्या आयुष्यभराच्या परमार्थाचं सार्थक शेवटच्या दिवशी कळणार आहे. शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. माणूस साधू गेल्यानंतरच कळतो. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निळोबर आहे, गोरोबा काका ही संत मंडळी, भगवान बाबा, भानुभव हे महात्मे गेल्यानंतरच समाजाला कळतात. त्या काय नाव त्यांचं त्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पत्रकाराने एकदा प्रश्न विचारला तर की ऑल ओव्हर जीवनाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला प्रसिद्धी का मिळाली नाही? तर सिंधुताईचे शब्द उद्गार आहेत, बाबा या जगात प्रसिद्ध होण्याकरता मरावं लागतं. या जगात प्रसिद्ध होण्याकरता मरावं लागतं. साधू मरणाची वाट पाहतो का? आयुष्यभर काय परमार्थ केला, माळा किती जाळा घातल्या, पट्टे किती मोठे लावले याच्यावर परमार्थ अवलंबून नाही. तुमचा शेवट कसा होतो याच्यावर परमार्थ अवलंबून. परमार्थ करताना जर तुम्हाला निश्चिंती मिळाली नाही तर तुम्हाला परमार्थ जमलाच नाही. आणि प्रपंच करताना जर तुम्हाला विरक्ती लाभली नाही तर तुम्हाला प्रपंच कळालाच नाही. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. निश्चिंती केव्हा? जेव्हा मृत्यूचं भय गेलं. आता भय नाही, आता भय नाही.
म्हणतात त्याला. साधू मरणाची वाट पाहतो, सैनिक लढाईची वाट पाहतो. शूर निघत आला न फिरे माघारी. सैनिक लढाई निघला की जीवाची पर्वा करत नाही. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती. देव देश धर्मासाठी प्राण घेतला हाती. मृत्यूची तमा बाळगत नाही सैनिक. आणि हुशार विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतो. हुशार पोरग परीक्षेची वाट पाहतो. परीक्षेची भीती कोणाला? ज्याने वर्षभर पुस्तक उघडून पाहिलं त्या. जे हुशार पोरग आहे शाळेत परीक्षेत प्रश्न येतात, 10 पैकी कोणतेही 8 प्रश्न सोडवा. 2 मार्काला 1 प्रश्न, 8 आणि 16 मार्काचा प्रश्न. खाली टीप असते, 10 ऑप्शन असतात, त्यातले 8 सोडवायचे असतात. 10 पैकी कोणतेही 8 प्रश्न सोडवा. जे हुशार पोरग आहे ते 10चे 10 प्रश्न सोडवतं आणि खाली टिक टाकतं 10 पैकी कोणतेही 8 तपासा. हे फक्त तेच म्हणू शकतं ज्याने अभ्यास केला. मग आपल्याला मृत्यूची भीती बाळगण्याची गरजच नाही. मृत्यू शेवट नाही, मृत्यू सुरुवात आहे. जैसे चिरण सांडीजे. ज्ञानोबा म्हणता आजी आनंदू रे, आजी आनंदू रे. नाविन्याची सुरुवात मृत्यू आहे. मृत्यू शेवट नाहीच आहे. मृत्यूला तुम्ही अमंगल म्हणतात कसं आहे? महाराज म्हणतात एवढ्यासाठीच 8 तास होता, याजसाठी गेला होता शेवटचा दिवस गोड. एवढ्यासाठीच मायबाप महाराज. त्याचं कारण आहे. ज्यावेळेस नामदेवरायाने पाहिलं चरितम रघुनाथ शतकोटी विस्तरम एक एक अक्षर पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी भगवंताचे अभंग करायचा संकल्प केला. नामा म्हणे केशीराजान केला नेम. दादांच्या कुटुंबानं नामदेव पायरीजवळ त्या ठिकाणी समाधी घेतली. माझी गुरुमावली सांगायची ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे, तर नामदेवराय वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहे. नामदेवरायाने इतका प्रचार वारकरी संप्रदायाचा कोणीच केला नाही. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी केला. आणि काय झालं सांगू का? 18 पगड जातींना सोबत घेतलेला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय जातीपाती धर्मपंथ हा भेद नाही. याच्यामध्ये यातायाती धर्म नाही. विष्णुदास वेदशास्त्री जातीवाद तर अजिबात नाही वारकरी संप्रदायामध्ये, बिलकुल नाही. नामदेवरायांनी सगळ्या समाजाला हाताशी घेऊन ते कार्य मोठ्या जोमानं भगवंताचं पुढे नेलं. मायबाप या अनुषंगाने महाराज म्हणतात आयुष्यभर नामदेवरायांनी ते अभंग लिहिले, ते पूर्णत्वाला गेले नाही. शेवटी सांगितलेले काम करावे कवित्व. काय पांडुरंग गेले स्वप्ना माझ्या जागे सभे नामदेव सांगितलेले काम करावे कवित्व. 100 कोटी जे काही अभंग आहे ते पूर्णत्वाला न्यायचे, ते काही पूर्ण झालं नाही. मग ते राहिलेलं काम पूर्णत्वाला नेण्याकरता वारकरी संप्रदायाची धारणा आहे ज्ञानाचा एका नामाचा तुका. ही संकल्पना वारकरी संप्रदायाची. मग भगवंताने सांगितलं की ते महाराज तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. त्याने सांगितलं मला या भानगडीत पडायचं. आलो बाबा केलं, आता माझ्याकडून होत नाही, मला जायचं. तेव्हा सांगितलं असं नाही, तुम्ही संकल्प केला होता ना 100 कोटी अभंगाचा, ते काम तुमचं अपूर्ण आहे, ते पूर्ण करावं लागेल. ते तुकोबाराने सांगितलं तेव्हा मी जन्म घेतो पण एक अट. म्हणलं काय? मी जन्म घेतो, मृत्यू लोकात जातो, पण माझा शेवट बाकीच्या लोकांसारखा होणार नाही. म्हणजे मृत्यू लोकांचा नियम आहे, आधी ऐती टाकावं लागतो. म्हणले मग शेवटी तुला घ्यायला यावं लागेल. तू घ्यायला आला तरच येईल, नाही तर येणार नाही. तुला मान्य आहे का? देव म्हणतात असं शक्य नाही मृत्यू लोकांमध्ये, पण आता नाईलाज आहे म्हणून मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी घ्यायला येईल. असं का म्हटलं? काय असतं बघा, पत्नीनं मालकाकडे हट्ट धरला की बघा माझ्या माहेरामध्ये जायचंय, माहेरामध्ये जायचंय. यांनी सांगितलं बघ माझ्या मागे लय मोठा व्याप आहे, मला नाही शक्य होत, तू एकटी चालली जाते. म्हणले एकटी कशी जाऊ? तुम्ही सोबत या. त्यांचा आग्रह की रसाचं जेवण तुम्हाला आपल्या दोघांना बोलवलंय, रस खायला जाण्याकरता 150 किलोमीटर परवडणार नाही ना मला. तुझी जाऊन ये, माझ्या मागे व्यापलंय. शेवटी मग तिचा नाईलाज झाला. ते म्हणले ठीक आहे मी इकडनं एकटी जाते, पण तिकडून एकटी येणार नाही का? तुम्हाला घ्यायला यावं लागेल. असं का? म्हणले मी एकटी इकडून एकटी गेली तर चालेल, पण तिकडून जर एकटीच परत आली तर लोक सांगतील हिच्याच पायाने आली, हिच्याच पायाने गेली, हिला घरात डिमांड नाही. तुम्ही घ्यायला आले तरच मी परत येईल, नाही तर येणार नाही. तसं देवा मृत्यू लोकात जातो, काम तुझं करतो, पण शेवटी प्रयाण काळी देवे विमान पाठविले. घ्यायला आला तरच जाईल. आणि मग आले
त्यासाठी केला होता टहा शेवटचा दिवस गोड व्हावा. मग तुमचा शेवटचा दिवस गोड झाला. बरं मग आता तुम्हाला कसं वाटतं? महाराज आपल्या प्रतिक्रिया आता व्यक्ती गेल्यानंतर काही श्राद्ध आहे. काही व्यक्ती गेली की सुरुवातीला 3 पिंड असतात. जिथे जीव गेला तिथे एक पिंड ठेवायचा असतो. घरातून काढताना दरवाजात एक पिंड ठेवायचा असतो आणि अंगणात जिथे प्रेतयात्रा सजते तिथे एक पिंड. हे झाले 3 पिंड. सोबत प्रेताच्या सोबत अमान्य श्राद्ध म्हणतात त्याला. धान्य पीठ वगैरे जे बांधतात त्याला अमान्य श्राद्ध आहे. इथून श्राद्धाला सुरुवात होते.
प्रेताची प्रक्रिया आहे हिंदू धर्मामध्ये. माणूस मेल्यानंतर 3.5 तासाच्या आत हिंदू धर्मात अंत्येष्टी करत नाही. माणूस व्यक्ती गेल्यानंतर 3.5 तासाच्या आत त्या प्रेताला भडागणे देत नाही. मिनिमम 3.5 तास म्हणजे किती मिनिट हो? सायंत्रिक 18 ते 30 210 मिनिट प्रेताला भडागणे देता येत नाही. का तर गरुड पुराण असं सांगतं, जीवात्म्याला या देहातून स्थलांतरित होण्याकरता 210 मिनिटांचा कालखंड लागतो. म्हणून प्रेताला त्या कुडीला शरीराला भडागणे देत नाही. ते प्रेताची प्रक्रिया अशी असते, 2 बांबू आहे, ते 2 जीव शिवाचे बांबू आहेत. 7 कामटे आहेत, 3 सरळे 4 उलटे आहेत. 4 धातू आईचे, 3 धातू बापाचे. शरीर 7 धातू पासून जन्माला आलेलं आहे. ज्ञानोबा सांगा 7 5 3 शिकांचा टोटल मारून सांगा. 7 आकड्याला फार महत्व आहे. शरीर 7 धातूचं बनलेलं आहे. 7 5 7 आणि 5 7 5 12 12 आणि 3 15 15 आणि 10 25 25 ची बेरीज काय येते? 25 आकड्याची टोटल काय येते? 7 7 5 12 आणि 3 15 आणि 10 25 25 टोटल 7. शरीर सप्त धातू पासून बनलेले आहे. म्हणून त्या तिरडीवरती 7 कामटे आहेत, 4 उलटे आहेत, 3 सरळे किंवा 3 सरळे 4 उलटे आहेत. 4 खांदेकरी आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह आहे. जे पुढे ते आग घेऊन चालतो मडकं, त्याला काय म्हणतात इकडे? वेगवेगळ्या भागात शिकाळी म्हणतात. पाणी पाजणार त्याला काय म्हणतात? पाणी पाजणार. जाऊ द्या, आमच्याकडे त्याला आग्या म्हणतात. नाशिक जिल्ह्यात त्याला पानाड्या म्हणतात. ते जे मडकं आहे ते किती कामट्यांवरती हो? 3च कामट्यांवरती का? 4 कामट्या ठेवायला काय झालं होतं? रज तम सत्व 3 गुणाची प्रकृती आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे 3 गुणांची प्रकृती आहे म्हणून 3 कामटे आहे. मडकं म्हणजे घट. शरीराला मडक्याची उपमा आहे. ज्ञानोबा काय सांगतात? सर्वा घटी घट म्हणजे मडकं. शरीराला घटाची उपमा आहे. नाथबाबा त्या 52 त्रिपुट्यामध्ये सांगतात वेष्टी समेष्टी परमेष्टी, ज्याच्यामध्ये घटाकाश पटाकाश आणि महदाकाश याचं वर्णन वेदांत शास्त्रकार करतात. म्हणून याला घटाची उपमा दिली आहे. घट म्हणजे मडकं, ते झालं शरीर. 3 गुणाची प्रकृती म्हणजे 3 कामट्या, त्याच्यावर मडकं म्हणजे शरीर आणि विस्तव म्हणजे आत्मा. घरून प्रेत उचललं की स्मशानाच्या अलीकडे कुठेतरी एका ठिकाणी खाली ठेवतात. त्याला काय म्हणतात? विसावा. इकडे बीड जिल्ह्यात काय म्हणतात? विसावा. परभणी जिल्ह्यात काय म्हणतात? मराठवाड्यात काय म्हणतात? पश्चिम महाराष्ट्रात काय म्हणतात? कोकणात काय म्हणतात? कुठेही जा विसावा. त्याला विसावाच म्हणतात. खरं तर तो विसावा नाहीच आहे. तो नसतो विसावा. मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिटं बसावा म्हणून त्याला म्हणतात विसावा. मेल्यानंतर कसला विसावा लावा? आणि मग तिथे ते खांदेकरी आहे ते मागचे पुढे पुढचे मागे होतात. त्याला काय म्हणतात? खांदे पालट. हा शब्दाला राजकारणात कुणाच्या खांद्यावर कुणाचे वाजे नाही वजे. तिथून प्रेत उचललं, स्मशानात नेलं. वडिलांचं जर प्रेत असेल तर कुंकवाची स्वस्तिक काढावी, त्याच्यावरती सरळ चिता फुलं लाकडं काय म्हणतात तुमच्याकडे ते ठेवावे. आई गेली असेल तर हळदीचे स्वस्तिक काढून त्याच्यावरती सरण रचावं. वडिलाला मस्तकाकडून अग्निडाग द्यायचा असतो. बाप गेलेला असेल तर बापाला मस्तकाकडून आग दिल्या जाते आणि आई गेली असेल तर आईला पायाकडून आग द्यायची असते. धर्मसिंधू ग्रंथ किंवा गरुड पुराण सांगतं का आपली उत्पत्ती वडिलांच्या मस्तिष्कापासून आहे. म्हणून वडील गेल्यानंतर डोक्याकडून आग लावली जाते आणि जगातले सगळे तीर्थ माईच्या चरणाजवळ आहे म्हणून आईला पायाकडून भडागणे दिल्या जाते. असं त्या ठिकाणी त्याचं सगळं सूत्र आहे. माय बापो, विसावा खऱ्या अर्थानं तो आहे ज्या दिवशी तुमची जीवनातली तहान संपली, तृष्णा संपली,
काही मिळवण्याची हाव संपली. कंसाला 2 बायका होत्या, त्यांच्या नावे अस्ति आणि प्राप्ती. काय नाव आहे? अस्ति आणि प्राप्ती. अस्ति म्हणजे आहे आणि प्राप्ती म्हणजे मिळवायचं आहे. या 2 गोष्टी ज्या दिवशी संपल्या त्या दिवशी खऱ्या अर्थानं विसावा मिळाला. आता निश्चंतीने पावलं विसावा, कुंडलिया धावा कृष्णेजिया. त्याच्यामुळे झालं काय? अभंग कवा तू कवाटे, कवा तू कवाटे, कवा तू कवाटे, झालिया रताचे. कवा तू कवाटे, कवा तू कवाटे, कवा तू कवाटे, झालिया रताचे. कष्टानं जे मिळवलं जातं त्याला जोडणे म्हणतात, आणि कसंही मिळवलं जातं त्याला कमावणे म्हणतात. महाराज म्हणतात जोडणे जोडून या धन उत्तम उत्तमाची गती कवत उगवाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे भगवंताचं मंगल असं नाम आहे, आणि त्या नामाचा जे काही चिंतन केलं त्याचा हा परिपाक आहे. त्याचं नाम मंगल आहे, पण कोणतं? विठोबा रखुमाये जय गोपाल रखुमाये जय गोपाल रखुमाये गोपाल रखुमाये गोपाल रखुमाये जय गोपाल रखुमाये गोपाल रखुमाये वरदे
पडले नवरी आता दिवसचारी खेळी बेळी. बर 4 दिवस सांगितले महाराज. तू का म्हणे मुक्ती मुक्ती या शब्दावर तुकोबाईने बऱ्याच जोर दिलेला आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी नसी होय सांगवायची किंवा मोक्ष पद तुच्छ केले आकारण आम्हा जन्म घेणे योगायोगी. महाराज म्हणतात मला मुक्ती नको आहे. का मुक्ती सोबत लग्न लावलेलं आहे. तू का म्हणे मुक्ती वर्ण नवरी आता दिवसचारी खेळ. जीवनात 4 दिवस फार महत्वाचे. मी मगाशी बोलून गेलो की आयुष्य 4 दिवस आहे. बाल्यावस्था, कौमार्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था हे ते 4 दिवस आहे. पण याच्या पलीकडे जाऊन जर सांगता आले प्रापंचिक जीवन जगत असताना 4 दिवस महत्वाचे. पहिला दिवस आहे जन्माचा बाळांत, बाळाचा किंवा आईचा अंत त्याला म्हणतात बाळांत. पहिला दिवस आहे जन्माचा. दुसरा दिवस आहे लग्नाचा. 16 संस्कारापैकी एक विवाह संस्कार आहे. तिसरा दिवस आहे धन्याची दिन संत दर्शनाचा. आणि चौथा दिवस याच्यासाठी गेला होता यासाठी केला होता शेवटसाठी सगोड व्हावा सगोड व्हावा शेवटसाठी सगोड व्हावा. याच्यासाठी गेला. हा चौथा दिवस आहे. नाही बाप हे 4 दिवस माणसाचे अत्यंत महत्वाचे आहे. आता दिवसचारी खेडी नवनाथ दादा असतील किंवा गणेश भाऊ असतील आबासाहेबांच्या रूपानं त्यांच्याच घरातला असणारा जो आधारवड आहे आणि आबांचं ऑल ओव्हर आबांचं जर सर्वांगीण जीवन पाहिलं तर फक्त या कुटुंबाचाच नाही गावाचाही एक आधार होता असं म्हणायला हरकत नाही. वडील गेल्यानंतर घराचा आधार जातो. आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळत नाही. आई गेल्याशिवाय आई कळतच नाही आणि आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपला बाप समजत नाही. मग दुर्दैव असं आहे आपण जेव्हा बाप होतो तेव्हा आपला बाप दुर्दैवानं फोटो जाऊन बसलेला असतो. आईचं प्रेम सांगावं लागत नाही, बापाचं प्रेम सांगावं लागतं. आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. बापाचं प्रेम जगातलं सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. बाप तात तीर्थरूप तीर्थस्वरूप आधारवड अनेक संबोधन अनेक विशेषण बापाला दिल्या गेल्या. आतापर्यंत वेद शास्त्र पुराण ग्रंथ समता सेमिनार नाटक सिनेमे कविता गाणे हे सगळे आले ते आईवरतीच. पांडुरंगाला मिठाई म्हणतात, भारताला माता म्हणतात, ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. पण मातीतून देशातून आणि जीवनातून बाप कधीच माहिती झाला. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप नाही लिहिला. लेकरांना जर शाळेत निबंध लिहायचा सांगितलं तर लेकर माझी आईच लिहितात, माझा बाप लिहित नाही. मनातल्या गोष्टी लेकर आईला सांगतात, मनमोकळेपणाने आई सोबतच बोलतात आणि अडचणी आईला सांगतात. शक्यतो लेकर बापाशी मोकळेपणाने बोलत नाही. काय कारण आहे त्याचं एकमेव कारण लहानपणापासून आई त्या लेकराला एकच सांगते, तिकडे जाऊ नको बाबा मारते, ते खाऊ नको बाबा मारते, ते पाहू नको बाबा मारते, बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील. त्याच्या कानावर असं आदळतं, त्याला असं वाटतं की हा बाबा फक्त मारायलाच जन्माला. त्याच्यामुळे लेकरू हळूहळू हळूहळू बापापासून दूर जातो. मुलींच्या बाबतीत बापाच्या प्रेमाचा जर विचार केला तर मुलगी जन्माला आली की सगळ्यांचे चेहरे पडतात. कारण प्रत्येकाला वंशाला दिवा पाहिजे. दिवा हा दिवा कधी वळका झाली त्याचा भरोसा नाही. पण मुलगी जन्माला आली की घरात सगळ्यांचे चेहरे पडतात. फक्त एकच माणूस खुश असतो, तो आहे त्या मुलीचा बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सचाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया. बाप तुमचं लेकरू शाळेत गेलं, शाळेतून घरी आलं, माय पहिल्यांदा त्याचं दप्तर उघडते, दप्तराचे टिफिन काढते, टिफिनचा डबा मोकळा करते. त्याच्या तर अर्धी चतकोर चपाती लेकराच्या डब्यावरती परत आली तर माय विचार करते, याला भाजी आवडली नसेल का, याचं पोट भरलं नसेल का, याची तब्येत बरी नसेल का, याच्या पोटात काही गडबड असेल का. माई त्याला सांगते, तुला दुसरी भाजी करून देऊ का, तुला मॅगी बनवून देऊ का, शहरात असले तुला ऑनलाईन काही मागवून देऊ का. म्हणजे लेकरांच्या एका वेळच्या जेवणाची डब्याची टिफिनची चिंता करते ती आई असते आणि लेकरांच्या आयुष्यभराच्या भाकरीची तरतूद करून ठेवतो तो बाबा असतो. बाप करी जोडी लेकुराची
एकाएकी केला निराशीचा बाप आयुष्यभर फक्त लेकराच्या सुखाचा विचार करतो. जन्मदाता हे जो ज्ञान जिनसे मिला थांब कर जिनकी उंगली है बचपन पला कांधे पर बैठ के जिनके देखा जहां ज्ञान जिनसे मिला क्या भला क्या बुरा कितने उपकार है क्या कहे ये बताना ना आसान है. सांगता येते बाबाचे उपकार. ज्याच्या खांद्यावरती बसून जग पाहिलं ज्याचं बोट धरून चालायला लागला. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. तुमच्यासाठी रणांगणात लढणारी तलवार म्हणजे बाप. तुमच्यावर संकट आले की ती तोडून धरणारी ढाल म्हणजे बाप. आणि मशाल स्वतः जळते दुसऱ्याला उजेड देते तसे स्वतः चटके सहन करून तुम्हाला सुखाचा प्रकाश प्रस्थापित करणारी मशाल म्हणजे बाप. ज्या बापाने आयुष्यभर फक्त त्या ठिकाणी संसाराचा त्रास सहन केला त्या बलिदान समर्पण इज इक्वल टू बाप. ज्याच्या जीवनात त्याग आहे बलिदान आणि समर्पण आहे हे फक्त बापाच्या जीवनाला पाहायला मिळतं. माय बापू इतरत्र कुठेच पाहायला मिळत नाही. किती लोकांना बाप कळाला, किती लोकांना बाप समजला. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता सगळ्यांनी पाहिली. पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारा बाप दशरथ आहे. जने गंधाचे कडेल माझ्या बाळाला मारेल लप लप जग जेठी माझ्या कृष्णाला माझ्या सावड्याला माझ्या 8व्या लेकराला वाचवा म्हणून रडणारी देवकी माता दिसते. पण त्या कृष्णाला वाचवताना स्वतःचा जीव यमुनेच्या महापुरात स्वतःच्या जीवाला धोक्यात घालून लेकराला गोकुळात सुरक्षित पोहोचवणारा बाप वसुदेव होता. देवकी ध्यानात राहिली, वसुदेव ध्यानात नाही राहिले. जिजाबाई ध्यानात राहिल्या, शहाजीराजे ध्यानातच राहिले. माय बापा हो, बापाचं कर्तृत्व, बापाचा त्याग, बापाचं बलिदान. आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, लोक मंदिराच्या कळसाकडे पाहतात, कळसाचं कौतुक करतात, कळसाचा नमस्कार करतात, कळसाबद्दल 2 शब्द बोलतात. कळस सुंदर आहे, नक्षीकाम चांगलं आहे, रंगगोटी चांगली आहे. पण पायरीच्या दगडाबद्दल कोणी बोलत. याचा अर्थ पायरीच्या दगडाला कधी राग येत. हा पायरीच्या दगडाचं एकच काम आहे, लोक एक तर त्याच्यावर बूट चप्पल काढून जातील. त्याला कधी राग आला नाही की अख्ख्या मंदिराचा भार माझ्या खांद्यावर. मी मंदिर तोडून धरलं, माझ्याबद्दल कोणी बोलत नाही. कळसाबद्दल बोलताय म्हणून पायरीच्या दगडाला असं कधी ठरवलं नाही की एखाद्या दिवशी 8 दिवसातून रविवारी बाहेर यायचं आराम करायचा. असं कधीच होत नाही. असो आम्ही पत्थर पायातील मंदिर उभारणे हेचा म्हणजे शेठ माय बापा त्याचं कारण म्हणून की काय अख्ख्या मंदिराचा भार त्याच्या खांद्यावरती. म्हणून आपण मंदिरात जाताना देवाचा नमस्कार करायच्या आधी त्या पायरीच्या दगडाचा नमस्कार करतो. का? तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे म्हणून पहिला नमस्कार तुला. तसं तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराच्या पायरीचा दगड तुमचा माझा बाप आहे. बस त्या पायरीच्या दगडाची जाणीव ठेवा. बाकी कुठली त्या ठिकाणी मायबाप कमतरता जीवनात पडणार नाही. बाप करी जोडी लेकराच्या ओढी. महाराज म्हणतात आयुष्यभर त्या ठिकाणी लेकराच्या सुखाची चिंता वाढणारी व्यक्ती म्हणजे बाप आहे. मुलीचं लग्न ठरल्यापासून मुलीचं लग्न लागेपर्यंत ज्याची अर्धी भाकर कमी होते तो बाप आहे. मुलीचं लग्न ठरल्यापासून मुलीचं लग्न लागेपर्यंत ज्याची रात्रीची झोप उडते तो बाप आहे. जो बाप कधीच चुकला नाही. बाप किती कठोर असू द्या, निर्दय असू द्या, पाषाण हृदयाचा असू द्या, माणसाला 2 वेळा रडावं लागतं. एकदा जेव्हा त्याची मुलगी त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचा मुलगाच त्याला त्याच्या घरातून घराच्या बाहेर हुसकावतो तेव्हा. हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे माय बाप. तो बाप कधी
म्हणून आयुष्यभर बापाच्या आज्ञेत राहून बापाच्या इच्छेप्रमाणे बापाची सेवा आणि वडील गेले असतील तर शास्त्रानुसार नामदान, ज्ञानदान, अन्नदान या पद्धतीने जर त्या ठिकाणी केलं तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणीची महाराज म्हणतात की पितृ प्रसन्न होतात. अतड वितळ सुतळ मातळ रसतळ पाताळ 7 पाताळ आहे. त्याच्यातलं 3 नंबरचा अतड वितळ सुतळ सुतळ नावाच्या पाताळात अर्यमा नावाचा पितर राहतो. शरदकालीची महाभारतात कथा सांगताना ती कथा असते मुनीच्या जन्माच्या वेळेस येते की ते पितर का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिते व्हायता. या न्यायाने आपल्या पितरांच्या प्रसन्नतेसाठी आपण आयुष्यभर आई वडिलांची सेवा आणि गेल्यानंतर शास्त्रानुसार त्यांचं पिंडदान असेल, त्यांचं श्राद्ध असेल, तर्पण असेल किंवा त्यांचे मासिक श्राद्ध असतील, वार्षिक श्राद्ध असतील किंवा पितृपक्षातले श्राद्ध असतील, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तेव्हाच पितर प्रसन्न होतात आणि पितर प्रसन्न झाले तर माणसाची वंश वृद्धी त्या ठिकाणी होते. या कुटुंबात मुंडे परिवारात बाबांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. ते एक म्हण आहे. म्हण म्हणजे कोणीतरी कवीने म्हटलंय की स्वामी त्यांनी जगाचा आई गेली की माणूस भिकारी होतो, बाप गेला की करोडपती नाही हो. मग एक ओळ तरी बापावरती त्या ठिकाणी वापरायला पाहिजे होती की आई गेली तर माणूस भिकारी होतो, मग बाप गेला की अरे बाप गेला की माणूस पोरका होतो. खऱ्या अर्थाने जीवनात माणूस पोरका त्या दिवशी होतो ज्या दिवशी डोक्यावरचं बापाचं पितृछत्र हरवतं. म्हणून माझ्या भावांना सांगेल, माझ्या बापाच्या वयाचे त्यांना नाही सांगेल, पण माझ्या वयाचे जे माझे बंधू आहेत त्यांना सांगेल की जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला एकदा कडकडून मिठी मारून घ्या. बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. माझे वडील जाऊन आज 2 महिने होत आहेत. जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत जीवनामध्ये मायबाप एक छत्र आहे आणि एकदा वडील गेले, पितृछत्र गेलं, एक आधारवड नवनाथ दादा असतील, गणेश भाऊ असतील यांचा आधारवड कोसळला. गावातलं न्यायप्रिय व्यक्तिमत्व गेलं. आबांनी गावासाठी जे काही केलं ते अवर्ण्य. बरं त्याच्यामध्ये असं पक्षपात नाही केला, न्याय देताना असं तोंड पाहून नाही केलं, निष्पक्षपणे त्या ठिकाणी न्यायदान करून एक न्यायप्रिय व्यक्ती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ओळख निर्माण केली. आज त्यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्ताने मला आदरणीय हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज मुंडे शास्त्री महाराजांनी मला या ठिकाणी बोलवलं. या दोघं भावंडांनी हा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्रातले सगळे गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या सोनवणे महाराजांच्या संस्थेतील लेकरू अहो या वयात इतकं गोड, तितक्या तालात पक वाजवत आहे. मायबापा हो हे वय आता म्हणा धन्य माता पिता गत जन्माचे पुण्य असल्याशिवाय शक्य होत नाही. एक सांगू का, कीर्तन करणं सोपं आहे पण कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे आणि ते आपण कार्य करतायत त्या आमच्या कार्याला आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहे. बाबा जिथे असतील त्यांच्या सुपुत्रांनी त्यांच्यासाठी केलेलं जे जे अन्नदान, नामदान, ज्ञानदान त्यांच्यापर्यंत पोचावं. भगवान त्यांना आपल्या स्वरूपात विलीन करून घ्यावे. त्यांचा पुढचा प्रवास सुखरूप सुखमय व्हावा असे भगवान ज्ञानोबराय आणि माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी मागणी मागून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली